नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजचा टॉपिक बघणार आहोत डेंग्यूशी रिलेटेड क्वेश्चन बघणार आहोत। एएनएम नर्सिंग स्टुडंटनाही हा विचारला गेलेला किंवा विचारला जाणारा प्रश्न आहे, त्यांनाही माहिती असायला पाहिजे। जीएनएम सेकंड इयरला MSN सेकंडमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे डेंग्यू रिलेटेड, म्हणजे डेंग्यूचे कारणीभूत जंतू, त्याचं निदान कसं करणार, त्याच्यानंतर त्याची परिचर्या काय आरोग्य शिक्षण द्याल, असे प्रश्न विचारतात। एएनएम नर्सिंग स्टुडंटनाही हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर त्यांनीही हा व्हिडिओ बघायचा आहे, त्यांनाही माहिती मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर डेंग्यूचे कारणीभूत जंतू, डेंग्यू व्हायरस हे डेंग्यूचेच कारणीभूत जंतू आहे। डेंग्यू व्हायरससाठी जो डासांपासून आजार होतो। त्याच्यानंतर रोगाचा प्रसार दूषित डासाने चावल्यामुळे रोगाचा प्रसार होतो, म्हणजे दूषित जे डास असतात डेंग्यू व्हायरसचे ते चावल्यामुळे रोगाचा प्रसार होतो, रोगाचा प्रसार अशाने होतो। त्याच्यानंतर चिन्ह लक्षणं कोणती असतात जर डेंग्यू असेल तर? अंगावर काटा मारून किंवा थंडी वाजून ताप येतो, अंगदुखी खूपच असते, त्याच्यानंतर हाडांमध्ये वेदना होतात, कळलं? त्याच्यानंतर सांधे दुखतात, आखडतात, त्यामुळे व्यक्तीस हालचाल करणे अशक्यच होते, अंगावर लालसर रॅश दिसतो, चव आणि भूक नष्ट होणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्याच्या मागील भागात वेदना जी डोळ्याच्या हालचालींसोबत अधिक होते, त्याच्यानंतर थकवा येणे, बद्धकोष्ठ, पोटात काळ येणे, घसा खवखवणे इत्यादी सिम्पटम्स असतात। चिन्हे लक्षणे जर विचारली तर अंगदुखी असते, सांधे दुखतात, अंगावर चव भूक नष्ट होते, थंडी वाजून ताप येतो, तर अशा प्रकारे चिन्हे लक्षणे असतात। निदान तपासणी आपण सांधेच्या दुखण्यावरून तर डायरेक्ट गेलं ताप आहे म्हणून सांगितलं तर बऱ्याच ह्याच्यामध्ये ताप येतो, कळलं? पण आपले चिन्ह लक्षणं असतात त्याच्यावरून मग डॉक्टर विचारतात, सांधेदुखी जे असते त्याच्यावरून कळतं। त्याच्यानंतर ब्लड टेस्ट केल्या जातात, NS1 IgM आणि IgG रक्ताच्या तपासण्या करून जातात। जे सिम्पटम्स आहेत आता इथे मी लिहिलं नाही आहे, तर व्हिडिओ म्हणून शेवटपर्यंत बघायचं। काही जे क्वेश्चन आहेत ते मी ओरली सांगणार आहे, मग नंतर कमेंट येते की मॅडम तुम्ही ह्याचं सांगितलंच नाही, असं नको, मी सगळं सांगणार आहे तुम्हाला डिटेल्समध्ये। तर निदान आणि तपासणी कशी करायची, सांध्यांच्या दुखण्यावरून म्हणजे सिम्पटम्सवरून डॉक्टर ठरवतात की आपण कोणत्या टेस्ट करायच्यात। मग डेंग्यूचं निदान केल्यावरती मग NS1 IgM IgG ह्या रक्ताच्या 3 तपासण्या करतात। ह्या तपासण्या केल्यानंतर मग काय होतं, ह्या तपासण्या केल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं निदान होतं, मग प्लेटलेट काउंट कमी होतो डेंग्यूमध्ये, कळलं? तुम्ही ऐकलं असं डेंग्यू झाला आहे आणि प्लेटलेट काउंट कमी झाला असं ऐकलं ना? तर अशा प्रकारे निदान तपासणी होते। म्हणजे इथे लिहू शकता तुम्ही निदान तपासणी कसं, तर आपण कोणती तपासणी करायची आहे, तर डेंग्यूसाठी NS1 IgM IgG सांध्यांच्या दुखण्यावरून किंवा चिन्ह लक्षणावरून डॉक्टर ठरवतात कोणत्या तपासण्या करायच्या आहेत। हे पण तुम्ही ॲड करू शकता, मी लिहिलं नाही आहे, तुम्ही ॲड करू शकता। परिचर्या आपण ह्याची कशी करायची आहे, तर आजपर्यंत डेंग्यू तापावर कोणते विशिष्ट विषाणूरोधक उपचार केले गेलेले नाही आहेत, कळलं? विषाणूरोधक उपचार केले गेले नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची ह्याच्यासाठी लस उपलब्ध नाही आहे डेंग्यूसाठी, कळलं का? तुम्ही ऐकलं असेल डेंग्यूची लस आतापर्यंत उपलब्ध नाही आहे। त्याच्यानंतर तिसरं आहे काय उपचार परिचर्या करायची, तर तापाच्या रुग्णाप्रमाणे परिचर्या व औषध उपचार करावे, म्हणजे शरीराचे तापमान 40 डिग्री सेंटीग्रेडपर्यंतच्या कमी ठेवण्यासाठी ओल्या फडक्याने अंग पुसणे, त्याच्यानंतर थंडी वाजून जर ताप असेल, कळलं, तर थंडी वाजत असेल तर मग अंगावरती ब्लँकेट देणे किंवा अशा प्रकारे आपण त्यांची काळजी घ्यायची आहे। त्याच्यानंतर गरम म्हणजे हवेचा अंगावर झोत येणार नाही त्याप्रमाणे काळजी कर, ताप असेल तर अंग पुसून घेणे, ते लिहिले तसं खूप ताप असेल तर। त्याच्यानंतर ताप कमी करण्यासाठी गोळ्या औषधं देणे, आपण तापाच्या गोळ्या देतो, मेडिसिन जे फिवरसाठी जी केअर करतो किंवा परिचर्या आपण करतो ती करायची आहे। त्याच्यानंतर खूप घाम येणाऱ्या उलट्या हगवण होणाऱ्या रुग्णावर योग्य तो उपचार आपण करायचा आहे। ज्यांना मग लूज मोशन असतात किंवा वॉमिटिंग असतात त्या लोकांसाठी मग त्या प्रकारची परिचर्या करायची, म्हणजे तोंडावाटे त्या प्रकारचे मेडिसिन देऊन मग तोंडावाटे दवपदार्थ लिक्विड जे फॉर्ममध्ये आहे ते औषध द्यायचं आहे, म्हणजे दवपदार्थ द्यायचे आहेत व क्षार द्यायचं आहे। खूप घाम येणाऱ्या उलट्या हगवण होणाऱ्या रुग्णांसाठी हे अतिशय होतं, म्हणजे खूप घाम व उलट्या लूज मोशन आहेत अशा रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त असं। बद्धकोष्ठ असेल, बद्धकोष्ठता होऊ शकते, तर त्याच्यासाठी त्याची योग्य उपचार करायचे। तर तुम्ही हे मी लिहिलं नाही आहे पण तुम्ही ॲड करू शकता, कारण आपल्याला नर्सिंग परिचर्या 4 मार्काला जर विचारला प्रश्न तर तुम्हाला काय लिहायचं आहे तर ते करायचं। मी फक्त मुद्दे दिले तर त्याच्यावरती तुम्ही ॲड करू शकता, तुम्हाला फीवरमध्ये आपण काय काळजी घेतो ती लिहायची आहे।
तोंडाची स्वच्छता राखायची हे आहे. त्याच्यानंतर पेशंट कंटिन्यू झोपलेला असेल त्याची पोझिशन पण आपण बदलू हे पण मेन्शन करू शकतो. कारण ताप आला आहे, रुग्णाला व्यवस्थित हांतरुणात म्हणजे बेडवर आराम करायचा आहे रुग्णाला. किंवा अजून बघा, जठरद्राह, रक्तस्राव, आम्लता आदी निर्माण करण्याच्या शक्यतेमुळे ॲस्पिरिनचा वापर विशेषतः रक्तस्रावी, डेंग्यू ताप सतत आढळणाऱ्या प्रदेशात टाळायला हवा. जठरद्राह, रक्तस्राव, आम्लता आदी निर्माण करण्याच्या शक्यतेमुळे ॲस्पिरिन किंवा इकोस्प्रिनचे ब्लड थिनर असतात मेडिसिन, त्यांचा वापर विशेषतः टाळायचा आहे. कारण ते ब्लड थिनर म्हणजे ब्लड पातळ करतात त्याच्याने आणि किंवा रक्तस्राव वाढवतात शरीरातला, त्याच्यामुळे मग तो टाळायला हवा त्याचा वापर. म्हणजेच रुग्णाने बिछाण्यावर पडून विश्रांती घ्यायची हे श्रेयस्कर आहे. आणि जर खूप सिरियस नसेल तर मग रुग्ण औषधं वगैरे घेऊन घरातल्या घरात आराम करू शकतो. मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला ही अशा प्रकारे परिचर्या करायची आहे. तापाची परिचर्या करायची, उलटीची परिचर्या करायची आहे. मळमळ असेल, रुग्णाला आराम करायचा आहे, हॉस्पिटलमध्ये असेल तर आपण त्याच्या तोंडाची काळजी घ्यायची आहे. कंटिन्यू झोपून रुग्ण असेल तर थोडंसं त्याला टर्न करणं, त्यांनी पौष्टिक आहार घेतला पाहिजे, लिक्विड पदार्थ घेतले पाहिजेत, बॅलन्स आहार घेतला पाहिजे. अशा प्रकारे आरोग्य शिक्षण आपण डेंग्यू रुग्णास काय देऊ शकतो? डेंग्यू व रक्तस्रावी डेंग्यू ताप भरवणारे एडिस इजिप्ती हे डास घरात व घराभोवती त्यांची पैदास करतात. त्यामुळे प्रौढ डास विरोधी व डासांच्या अळ्यांविरोधी व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर कृती केल्यास त्याचा नक्की फायदा होतो. म्हणून ते आपल्याला काय आरोग्य शिक्षण द्यायचे? मच्छरदाणी वापरून रुग्णाच्या रोगाच्या पहिल्या काही दिवसासाठी विभक्तीकरण करणे. जर आपल्याला आरोग्य शिक्षण द्यायचं असेल तर काय करायचं? मच्छरदाणी वापरून रोगाचे पहिल्या काही दिवसासाठी विभक्तीकरण करायचं आहे. डासाच्या चाव्यापासून व्यक्तिगत संरक्षण करायचं आपल्याला. त्याच्यानंतर घराच्या अवतीभोवती टेरेसवर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लास्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून तर डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात अशी ठिकाणे नष्ट करावी. किंवा घरामध्ये खूप कूलर वगैरे असतात अशा ठिकाणी पाणी जास्त वेळ साचून त्याच्यामध्ये राहणार नाही याची काळजी घ्यायची, कारण त्याच्यामध्ये डासाची उत्पत्ती होते. त्याच्यानंतर खिडक्यांना जाळ्या बसवून घेणे किंवा कार्यस्थळी डासांच्या शिरकावास प्रतिबंध करावा. आपल्याला डास चावणार नाही यासाठी सर्वोपरी प्रयत्न करायचा आहे. रुग्णाचं आरोग्य शिक्षण द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण तुम्ही मेन्शन हे मुद्दे ॲड करू शकता. चिन्हे, लक्षणे, कारणीभूत जंतू, त्याच्यानंतर निदान तपासणी कशी करतात, परिचर्या काय करायची असते आणि आरोग्य शिक्षण. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आजचा कसा वाटला मला